रोटा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी उच्च प्राथमिक शाळा रोटा येथील शाळेच्या सभोवताल कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून शाळेच्या समोरील पायरीवरून शाळकरी मुले उतरत असल्याने तेथील पाण्यामुळे तलावाचे स्वरूप आल्याचे दिसते। यापूर्वी देखील त्या ठिकाणी पाणी साचलेले होते, तेव्हा कार्यालय, ग्रामपंचायत रोटा व शाळा कमिटी यांना प्रत्यक्षात दिसून सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते। आज शाळा चालू असताना व पाणी नसताना आणि शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक वृंद असताना शाळेतील परिसराची पाहणी केली, तेव्हा इतरत्र आगाऊ प्लास्टिक, पाईप आणि संडास बाथरूमच्या अवतीभोवती गांजर गवत, मोठमोठी लाकडे, बांबूंचे झुडपे आढळून आली। तरी ग्रामपंचायत कार्यालयाला 15वा वित्त आयोग येत असून सुद्धा शाळेकरिता साफसफाईकरिता कोणताही निधी खर्च करत नाही। हा निधी मनरेगामधून खर्च करायला पाहिजे असे मत कृषी योद्धा अमोल ठाकरे यांनी मांडले। यापूर्वी सुद्धा ही कल्पना सर्वांना दिली होती, परंतु रोटा येथील ग्रामपंचायत कार्यालयामधील सदस्य यांच्या वतीने तिथे जाऊन पाहणी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की तिथे काहीच नाही, म्हणजे हे उडवाउडवीचे उत्तर आहेत हे यावरून स्पष्ट होते। आणि ग्रामपंचायत सदस्य न जाता त्यांचे पती तेथे जाऊन कारभार करतायत, म्हणजे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे। त्यामुळे गावातील सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी या गोष्टीला गांभीर्याने घेऊन अन्यथा 15 ऑगस्टच्या आधी ही सर्व कामे झाली नाही तर संसदीय मार्गाने आणि शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने कळवण्यात आले। मुख्य संपादक विल्सन मोघाडे, वर्धा ब्लास्ट न्यूज, वर्धा।